नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे सर्दीसाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार। अर्थात आपल्या सगळ्यांना जाणवत असेल, जरी उन्हाळा असला आणि प्रचंड उकाडा आपल्याला जाणवतोय, तरी सुद्धा आपल्या आजूबाजूचे जे काही पेशंट्स असतात ना, ते आपल्याला शिंकताना आढळतात, कोणाचा घसा खवखवतो आहे की अंगामध्ये ताप येतो आहे। आपल्याला कळत नाही की उन्हाळ्यात देखील आपल्याला सर्दी का होते। खरं तर सर्दी ही 12ही महिने असते असं म्हटलं जातं। सर्दीवरती औषध केलं तरी 5 दिवसात बरं होतं, की सर्दीवर काही औषध केलं नाही तरी सुद्धा 5 दिवसात बरं होतं असं काही जण म्हणत असतात। पण हे खरं आहे का? सर्दी जर वाढली तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात का, की आपल्याला काही मोठा आजार होऊ शकतो का? अशा बऱ्याच गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत। आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अर्चना जानूगडे। आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असणार आहेत, कारण सर्दी म्हटले की कोणाला सर्दी झाली नाही अशी व्यक्तीच मिळणं विरळ असतं। खरं तर तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की आता थेट डॉक्टरांना विचारू शकता। यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, जसं मी म्हटलं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रचंड सर्दीचा त्रास झालेली व्यक्ती देखील आपल्याला दिसते। तर खरं हे उन्हाळ्यात सर्दी होते म्हणजे का होते? नेमकं सर्दी म्हणजे होणं म्हणजे आपल्याला काय होत असतं त्या पेशंटला नक्की? मुळामध्ये सर्दी ही सगळ्या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळते, पण स्पेसिफिकली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णतेमुळे कफाचं प्रोडक्शन, कफ जो तयार झालेला असतो सायनस एरियामध्ये, तो लिक्विड व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे पाणी आणि नेझल कंटिन्युअस वॉटरी डिस्चार्ज, त्यामुळे नाकातून पाणी वाहणं, शिंका येणं किंवा डोकं दुखणं हे त्रास सर्रास आपल्याला बघायला मिळतात। नक्कीच। आणि जेव्हा आपल्याला जसं म्हटलं ना की तुम्ही आपल्याला हे सगळे एरिया आपले म्हणजे असे दुखत असतात किंवा दात दुखायला लागलं, मग प्रचंड सर्दी होते। मग जेव्हा तुम्ही म्हटलं की सायनेसिस जे आपले आहेत ते मोकळे होतात, मग सायनोसायटिस म्हणजे नेमकं काय असतं? सायनोसायटिस हे कंडिशन म्हणजे सायनसेस जे आपण आता काही प्रेझेंटेशन दाखवू शकू की सायनस एरिया म्हणजे जनरली काय होतं की कपाळाचा हा जो भाग असतो किंवा डोळ्याच्या आजूबाजूची कॅव्हिटी, मॅक्झिलरी एरिया, या एरियामध्ये सर्दी, सायनस वाहणारी सर्दी बऱ्याचदा असं होतं की नाकातून पाणी वाहते म्हणून औषधी ट्रीटमेंट नॉर्मली रुटीन आपण हा कॉमन कन्सेप्ट कन्सिडर केला जातो की सर्दी होणं हा सर्दी खोकल्यासाठी काहीतरी औषधं घेतली की वाहणारी सर्दी घट्ट होते आणि तात्पुरती सर्दी गेली, एक अँटीहिस्टामिनिक ॲलोपॅथीची कोणतीही मेडिसिन्स घेतली तर ती वाहणारी सर्दी घट्ट होऊन सायनसमध्ये म्हणजे कपाळाचा भाग किंवा डोळ्यांची कॅव्हिटी, मॅक्झिलरी या एरियामध्ये साठून राहते। साठलेल्या सर्दीमध्ये असंख्य जंतू तयार होतात आणि या सायनसेसमध्ये साठून राहिलेल्या सर्दीमुळे आतमध्ये सायनस एरियाला सूज येते, ज्याला सायनोसायटिस असं म्हणतात। आणि मग या सायनसेसमध्ये सूज आल्यामुळे मग अनेक त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत। मग डोकं दुखायला सुरुवात होणं किंवा डोळ्यांना इन्फेक्शन होतं, त्यामुळे डोळ्याला खाज येणं, कानाच्या पडद्याच्या आतमध्ये 3 बोनची चेन असते, त्याच्या आजूबाजूला सर्दी साठून राहते आणि त्यामध्ये असणाऱ्या जंतूंमुळे मग कानाला इन्फेक्शन झालं की कानाला दडे बसणं, कानाला खाज येणं, कानाला ऐकायला कमी यायला सुरुवात होणं, लिम्फ नोड स्वेल होतात, कानाच्या पाठीमागे असे छोटे ग्लँड्स असतात त्याच्यावरती सूज येते। अगदी जो लिम्फ नोड हा पूर्ण गळ्याच्या आजूबाजूला त्याचे एरिया आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे गाठी असतात नॅचरली प्रोटेक्शनसाठी, पण त्याच्यामध्ये इन्फेक्शन, सर्दीच्या इन्फेक्शनमुळे हे स्वेलिंग येतं आणि त्यामुळे लिम्फ नोड स्वेलमुळे बऱ्याचदा लहान मुलांच्या मध्ये थंडी वाजून ताप येणं हा पण प्रकार खूपदा आपल्याला बघायला मिळतो। नक्कीच डॉक्टर, जसं मजेने म्हटलं जातं की आपण जर काही सर्दीवरती औषधं करणार असू तर आपण ती नाही केली तरी चालतात, सर्दी तर बरी होणारच आहेत, आणि केली तरी पण ती तितकेच दिवस लागतात। खरं हे आहे का? म्हणजे आपलं काय सांगणं आहे याच्यावर? सर्दी जगामध्ये प्रत्येकाला सर्दी होते, म्हणजे सर्दी होणार नाही असं कोणीही व्यक्ती नसतं। सर्दी झाली तर ती नॅचरली सर्दी बरी होते, कारण आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती असते, इम्युनिटी असते। शरीरामध्ये जे जंतू तयार होतात किंवा इन्फेक्शन जे होतं त्याच्याशी लढण्यासाठी आपली शरीराची एक इंडिव्हिज्युअल ताकद असते। ज्यांची शरीराची रोगप्रतिकार शक्ती वीक झाली त्यांना वारंवार सर्दीचा त्रास होतो। मग सर्दी होते म्हणजे बऱ्याचदा काय होतं की ज्यांची इम्युनिटी चांगली असते त्यांना नाक व्हायला सुरुवात होतं, शिंका येतात, सकाळपासून 1-2 तास नाक वाहतं, आपोआप सर्दी बंद होते आणि नॅचरली पेशंट बरे पण होऊन जातात। पण पुढचा पार्ट असा असतो की ज्यांची इम्युनिटी वीक आहे त्यांना सायनस एरियामध्ये सर्दी साठून राहते, वाहणारी सर्दी कंट्रोलमध्ये येत नाही म्हणून आपण काहीतरी सर्दीची मेडिसिन्स खातो आणि त्या वाहणारी सर्दी घट्ट होऊन सायनसमध्ये अडकली की त्यामुळे सायनोसायटिस किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणून नाकामध्ये एक टर्बिनेट माउसल भाग वाढायला लागतो, ज्याला टर्बिनेट हायपरट्रॉफी म्हणतात। नाकामध्ये मांस वाढतं,
ज्याला नेझल पॉलिप्स असे म्हणतात. आणि मग हे कॉम्प्लिकेशन वाढत गेले की मग अनेक वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष सर्दीचा त्रास होतो. तात्पुरती औषधं खाऊन मग पेशंट कंटाळून आणि लास्ट मोडला जेव्हा असं सांगतात की नाही तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल, म्हणजे नाकातून पाणी वाहणं पण बंद होऊन जातं. सर्दी वाहिली तर चांगली, नाकातून शिंका आल्या किंवा नाकातून पाणी आलं तर तात्पुरता त्रास होतो, पण पेशंट बरे होऊन जातात. कारण थोडा त्रास झाला तरी शिंका येऊन ऑब्स्ट्रक्शन एकदा क्लिअर झालं की बरं वाटायला लागतं. पण खूप दिवस नाकातून पाणी वाहणं बंद होऊन सायनसमध्ये सर्दी साठायला लागली की त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून मग सायनसेस ब्लॉक होतात आणि त्यामुळे मग हे नाकाचं ऑपरेशन किंवा डोळ्याचं ऑपरेशन आपण सर्रास बघतो की कानाचं ऑपरेशन. आणि ही ऑपरेशनची लिस्ट ऐकली की मग पेशंट घाबरून पर्याय म्हणून काय तर मग आयुर्वेदिक पंचकर्म जनरली सजेस्ट केलं जातं. पण तसं अगदी करू नये, कारण असंही सर्दीसाठी सर्जिकल ट्रीटमेंटपेक्षा केव्हाही आपण पंचकर्म केलं तर त्याचे अप्रतिम असे रिझल्ट्स आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने पेशंट रिकवर होऊन जातात. अनेक वर्ष त्रास असणारे पेशंट की ज्यांनी अगदी 2-2 वेळेला नाकाचं ऑपरेशन केलंय, कानाचं ऑपरेशन केलंय, ते आपल्याकडे पंचकर्मासाठी आल्यानंतर एक 10 दिवस ते 21 दिवसाची ट्रीटमेंट, क्लिनिकल ट्रीटमेंट असते. कसलाही त्रास होत नाही. एक साधारण 45 मिनिटाच्या प्रोसिजरमध्ये सायनसेसमध्ये साठून राहिलेले ब्लॉक आपण रिलीज करण्यासाठी एक सिंपल ट्रीटमेंट असते, जे पेनलेस. म्हणजे बऱ्याचदा रुग्णांना असं पण वाटत असतं की पंचकर्म म्हणजे नक्की करणार काय, तर तसं घाबरण्यासारखा काही पार्ट नसतो. पेनफुल ट्रीटमेंट नाहीये ती. आणि 45 मिनिटमध्ये नाकामध्ये तेलाचे जे ड्रॉप सोडतात त्यामध्ये एवढी पेनिट्रेटिंग पॉवर असते की ते संपूर्ण ब्लॉक जे साठून सायनसेसमध्ये राहिलेली सर्दी आहे ते नॅचरली लिक्विड होऊन घशात येते आणि थुंकीतून बाहेर पडते. म्हणजे पेनलेस प्रोसिजर. फक्त 10 डेज रेग्युलर यावं लागतं. नक्कीच. पण डॉक्टर, आता तुम्ही जसं सांगितलं की खरं तर ह्याच्यावरती उपचार आहेत, पण काही काही वेळा सर्दीचे आपण असे पेशंट्स बघतो की प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना शिंका येतात. म्हणजे 2-4 शिंका तर नाहीच, म्हणजे एका वेळी 25-30 शिंका येणारे, परत 10 मिनिटांनी परत तेवढ्या शिंका आणणारे अशा व्यक्ती देखील बघण्यात आहे डॉक्टर. मग ह्यांचं असं प्रचंड सर्दी वाढण्याचं कारण काय असू शकतं? शिंका नॉर्मली कसं असतं की सायनसेस आपण एरियाज जसं म्हणतो की सायनसमध्ये सर्दी साठून राहिली आहे. नाकातून आपण ब्रिदिंग, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या प्रक्रियेमध्ये नाकातून श्वास आतमध्ये घेणं आणि बाहेर सोडणं, या कॅव्हिटीच्या श्वासाच्या मार्गामध्ये जेव्हा सायनसेसमध्ये सर्दी, जे कफाचं प्रोडक्शन असतं, तो अडथळा आला की शिंकांना सुरुवात होते. नॉर्मली शिंक जोपर्यंत श्वसनाच्या मार्गामध्ये असणारं कफाचं प्रोडक्शन किंवा कफ निघून जात नाही तोपर्यंत शिंका येत राहतात. मग बऱ्याच असं होतं की कोणाला 50 शिंका आल्या, 100 शिंका, आणि कंटाळून जातात पेशंट, इतक्या शिंका येतात. आणि शिंकांच्या मुळे जो कंटिन्युअस मसल स्पाझम मध्ये जातात, मग मान दुखायला सुरुवात होते, खांदे दुखायला सुरुवात होते, पाठ दुखायला सुरुवात होते, छातीच्या बरगड्या खोकल्या आल्यामुळे भयंकर दुखतात, कारण इंटरकॉस्टल मसल स्पाझम मध्ये जातात. तर हे सगळे कॉम्प्लिकेशनसाठी सायनसेसला तुम्ही कंटिन्युअस कफ जो तयार होतो तो साठवून ठेवणं आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये औषधं घेऊन तो दबवण्यापेक्षा आपण जे पंचकर्माचा अर्थ काय होतो, शोधन करा. जे शरीरामध्ये साठलंय ते काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणून आपण पंचकर्म करतो. आणि या पंचकर्मामध्ये मग ते सायनसमध्ये साठून राहिलेलं नैसर्गिक आपण कफ सगळा काढून टाकतो. रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण एक मेडिसिनल पार्ट आयुर्वेदिक चालू केला जातो. ही औषधं एक साधारण कोणाला 3 महिने, कोणाला 6 महिने, कोणाला 8 महिने फॉलोअप असतो. आणि संपूर्ण औषधी संपल्यानंतर मग इम्युन डेव्हलपमेंट बूस्टर दिली की अनेक वर्ष पेशंटना त्याच्यातून आराम मिळतो. नक्कीच. खरं तर आपल्या मनामध्ये बरेच सर्दीबद्दल प्रश्न असणार आहेत. हे तुमचे प्रश्न तयारच ठेवा. पण आता मात्र घेतोय आपण एक छोटंसं ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती पंचकर्म उपचारांबद्दल. अर्थातच सर्दीवरती आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आपल्याला कसे मदतगार ठरू शकतात यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अर्चना जानूगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण डॉक्टर, जेव्हा आता जसं तुम्ही सांगितलं की सर्दी ही प्रत्येकालाच होत असते, पण थोड्या अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाची जशी प्रतिकारशक्ती असते तसं आपण बघू शकतो. पण जेव्हा अति सर्दीमुळे जेव्हा प्रचंड डोकेदुखी असते पण आपल्याला कळत नाही की डोकेदुखी का होते, तर अशा वेळी आपण ही सर्दीमुळे डोकेदुखी आहे असं पण कसं ओळखू शकतो? सर्दी डोकेदुखीसाठी अनेक कारणं आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की पित्ताचा त्रास खूप जास्त असेल तरी डोकं दुखतं, रात्री झोप व्यवस्थित झालेली नसेल तरी डोकं दुखतं. सर्दी सायनसेस एरियामध्ये साठून राहते, म्हणजे कपाळाच्या भागामध्ये जो फ्रंटल एरिया आपण म्हणतो त्याच्यामध्ये सर्दी साठते, त्यामध्ये असणारे जंतू ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे भयंकर डोकेदुखीला सुरुवात होते. तर ते सायनुसायटिसमुळे असणारी सर्दी. तर बऱ्याचदा काय होतं की खूप दिवसपर्यंत सर्दीचा त्रास होतोय किंवा डोकं दुखतंय आणि मायग्रेनचा त्रास आहे आणि डोकेदुखीसाठी असंख्य
दिवस पेन किलर काहीतरी मायग्रेनसाठीची मेडिसिन्स पेशंट खात असतात आणि ही औषधं खाल्ली की तात्पुरतं पेन रिलीज होतं, त्यामुळे दुखायचं लगेच बंद होतं आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये औषधं खाऊन पेशंटना नंतर अशी ती सवय झालेली असते की गेली कित्येक 10 वर्षापासून औषधं चालू आहेत, 15 वर्षापासून औषधं चालू आहेत. तर मग ही औषधं खाल्ल्याचं ड्रॉबॅक काय होतं की तात्पुरतं डोकं दुखतंय म्हणून आपण काहीतरी पेन किलर मेडिसिन घेतली जातात. या गोळीमुळे कोणतंही पेन किलर मेडिसिन तुम्ही घेतलं की त्याच्यामुळे पित्ताचं प्रमाण खूप वाढतं. तयार होणारं पित्त रक्तामध्ये मिक्स होतं आणि शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त वाढतं. आयुर्वेदानुसार एक कन्सेप्ट असा आहे की पित्त शिरस्थानी गेल्यानंतर शिरशूल म्हणजे पित्ताचा उद्रेक झाल्यामुळे डोकं दुखणं आणि त्यामुळे भयंकर डोकेदुखी होते. तर मग याला काय होतं की रूट कॉज आपण व्यवस्थित जर डायग्नोज केलं तर सर्दीमुळे जर सायनोसायटिसमुळे कंटिन्युअस हेडेक होत असेल तर आपल्याला पंचकर्माच्या ट्रीटमेंट नसाची मदत घेतली तर अनेक वर्षापासून त्रास असणारे पेशंट अगदी हसत खेळत घरी जातात. म्हणजे एवढे वर्ष डोकं दुखत होतं पण खुश होतात की सायनस ब्लॉक रिलीज झाल्यामुळे. बरेच पेशंट असे असतात की डोकेदुखी आपल्याला होते पण अनेक ठिकाणी जातात, एक्सरेज काढतात, सगळ्या स्पेशलिस्टकडे जातात, पण डोकेदुखीचं कारण एक साधारण सर्दी असू शकतं किंवा वाढलेलं पित्त असू शकतं. हे जर आपण आयुर्वेदिक पंचकर्म उपचार केले तर नक्कीच ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. याबद्दल अधिक जाणून घेऊया. आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय, पण विनोद आपल्याशी बोलतायत यवतमाळहून. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार मॅडम, मी यवतमाळ विनोद पवार बोलतोय. हा नमस्कार, बोला. हा मॅडम, मला नेहमी सर्दी होते हा आणि माझ्या घशामध्ये टॉन्सिल्स वाढतात असं डॉक्टर सांगतात आणि ते नाकाचं हाड वाढलेलं आहे आणि त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. बरोबर. तर त्यावर काही उपाय? ठीक आहे, काय सांगेल? सर्दी सायनसमध्ये साठून राहिलेली सर्दी बऱ्याचदा जो नेझल कॅव्हिटीमधून घशामध्ये थ्रोटमध्ये उतरते आणि हा कफ आयदर थुंकून टाकला जातो किंवा मग बऱ्याचदा घेऊन टाकला जातो आणि त्याच्यामध्ये म्हणजे जंतू असतात त्याच्याने म्युकस मेम्ब्रेनचे थ्रोटमध्ये असतं त्याला सूज येते आणि इरिटेशनमुळे घशाला सूज येते, थ्रोट इन्फेक्शन वारंवार होतं आणि त्यामुळे थंडी वाजून ताप येतो. अगदी लहान मुलांच्या मध्ये सर्रास आपल्याला बघायला मिळते की सर्दी खोकल्याचा त्रास झाला की घसा सुजतो, घसा एकदम लाल होतो आणि थंडी वाजून ताप येतो. मग अशा काळामध्ये अपर रेस्पिरेटरी ट्रॅकला जे इन्फेक्शन आहे त्यासाठी पण आयुर्वेदिक मेडिसिनल ट्रीटमेंट दिली तरी पेशंट बरे होतात. आता त्यांचा कन्सेप्ट असा आहे की नाकाचा हाड वाकडं झालं आणि ऑपरेशन करायला सांगितलंय. तर नाकामध्ये मोनी डेव्हिएशन जेव्हा होतं तर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत की ते आपण प्रेझेंटेशन बघूयात. पण हे सायनसमध्ये जे साठून नाकाचं हाड वाकडं झाल्यामुळे सायनसेसमध्ये जे सर्दी साठून राहते त्यामध्ये असणारं इन्फेक्शन घशामध्ये येऊन घशाला वारंवार सूज येते आणि त्यामुळे कंटिन्युअस थ्रोट इन्फेक्शन होतं. तर डीएनएस कसं असतं त्याच्यासाठी आपल्याला नॉर्मली काय होतं की सर्दी सायनसमध्ये साठून राहिली की तो कफ घशामध्ये येऊन हळूहळू घशाचं इन्फेक्शन जसं होतं तसंच तो कफ छातीमध्ये पण साठतो आणि मग जे कफ तयार होतो लंग्समध्ये आणि त्यामुळे मग ब्रोंकायटिस, ब्रोंकियल अस्थमा, दमा असे त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. तर सायनसमध्ये कफाचे जे जंतू तयार होतात आणि त्यामुळे सायनोसायटिस होऊन नाकामध्ये टर्बिनेटला सूज येते आणि टर्बिनेट हायपरट्रॉफीमुळे मग नाकातून श्वास घ्यायला अडथळा आल्यामुळे ब्रिदिंगचे, रेस्पिरेशनचे त्रास चालू होतात, ब्रेथलेसनेस कंटिन्युअस जाणवत राहतो आणि त्यासाठी मग आपण जे नसाची ट्रीटमेंट करतो त्यामध्ये सायनसेसमध्ये साठून राहिलेली सर्दी एक 10 दिवसाच्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमध्ये रिलीज केली जाते. रिमेनिंग जो पार्ट आहे ती औषधी ट्रीटमेंट फॉलो केली जातात. थ्रोट इन्फेक्शनसाठी सुद्धा आयुर्वेदिक खूप चांगली अशी आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत. याच्याने हार्डली एक 5-8 दिवसाची मेडिसिन्स आणि 15 दिवस गार्गल्स कंटिन्युअस केले तर थ्रोट इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतं. आणि त्यानंतर इम्युनिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो की ज्यामध्ये काही वनस्पतींपासून बनवलेली औषधं, काही ड्रॉप्स बनवली जातात जी मधातून खाण्यासाठी दिली जातात, ज्याच्यामुळे शरीराची इम्युन डेव्हलपमेंट, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मग पुन्हा पुन्हा हा त्रास होत नाही. नक्कीच. आपण एक फोन घेतोय, वंदना आपल्याशी बोलतात गोव्याहून. हॅलो, नमस्कार. हा नमस्ते. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो मॅम. नमस्कार. मला माझं सारखं दुखतं, मग ते नेमकं सर्दीमुळे दुखतं कशामुळे कळत नाही आणि डस्टिंगचा पण त्रास होतो. म्हणजे समजा घर साफ करायला काढलं का फ्रीज जाताना जर उडलं तर ते नाकात एकदम शिंकल सुरू होतात. असं थोड्या वेळेस होतं, जास्त त्रास होत नाही. पण अर्धी डोकेदुखी खूप आहे मला, इतकं डोकं दुखतं ना, उजव्या साईडचं डोकं खूप दुखतं. मग ह्याच्यावर काय नेमकं उपाय?
ज्याला आपण अर्धशिशी म्हणतो आणि नेहमीच अर्धशिशी त्रास खूप भयानक असतो, काय सांगा? अर्धशिशी म्हणजे मायग्रेनचा जरी त्रास असेल तरी त्याला औषधी ट्रीटमेंट देताना पहिल्यांदा सायनोसायटिस आहे का आपल्याला आधी चेक करावं लागेल. नाकामध्ये बोनी डेव्हिएशन असेल तर त्यानुसार आपल्याला पंचकर्म करून घ्यावे लागतील. सायनसेसमध्ये साठून राहिलेले इन्फेक्शन पंचकर्मामध्ये क्लिअर केल्यानंतर मेडिसिनल पार्ट जर आपण दिला तर काही हार्डली 1-2 ते 3 महिन्याच्या मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये ते रिकवर होऊ शकतं. शिंका कंटिन्युअस येतात म्हणजे जनरली काय होतं की ॲलर्जी हा कन्सेप्ट ॲलोपॅथीनुसार काय होतं की धूळ कुठेही, आता तुम्ही फोडणीचा वास आला तरी शिंका येतात, उदबत्तीचा वास आला तरी शिंका येतात, कोणी धूळ झाडत असेल, काही घर साफ करत असेल तरी शिंका येतात. तर शिंक येणं म्हणजे कशामुळे येतं, तर या गोष्टीची ॲलर्जी आहे म्हणून तुम्हाला शिंका येतात, तर ती गोष्ट प्रिव्हेंट करा असं जनरली सजेस्ट केलं जातं. पण नॉर्मली घरातलं रोजचं रुटीन काम आपण थांबवू शकत नाही. फोडणी देणं स्त्रियांना अशक्य, म्हणजे फोडणी द्यायची नाही असं शक्य होऊ शकतं का, किंवा धूळ झाडायची नाही तर ते शक्य नाहीये. कोणी स्प्रे मारत असेल, उदबत्तीचा वास येत असेल, तर हा रुटीन पार्ट आहे सगळा. तर मुळात कन्सेप्ट असा असतो की सर्दी सायनसेसमध्ये साठून राहते, त्यामध्ये जंतू तयार होतात. हे जंतू उग्र वासामुळे, धुळीचा वास आला, स्प्रेचा वास आला किंवा काही उदबत्तीचा वास आला तर त्याच्यामुळे ते जंतू ऍक्टिव्हेट होतात, ते शरीरातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, म्हणून शिंका येते. म्हणजे शिंका येणं ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, तुमच्या शरीराला नको आहे तो पार्ट काढण्याची प्रक्रिया म्हणून शिंका येते. तर आपण म्हणतो की तुम्ही कायम औषधं खाऊन ती सर्दी दबवण्यापेक्षा पंचकर्म करून आपण ते क्लीन करू. जे काही सायनसमध्ये साठलंय ते इन्फेक्शन एकदा निघून गेलं की रिमेनिंग पार्ट आपण जो औषधावरती रिकवर केलं की हे सगळे त्रासच, अनेक वर्षापासून होणारे त्रास हे कंट्रोलमध्ये येतात. नक्कीच. डॉक्टर, जसे तुम्ही म्हटलं की लहान मुलांना ही सवय असते की म्हणजे खोकला आला वगैरे तर ते गिळून टाकतात वगैरे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण बहुतेक वेळा काही काही मुलांना ज्यांना अतिसर्दीचा त्रास होतो तर ते तोंडाने श्वास घेताना आपल्याला दिसतात. तर हे कितपत बरोबर आहे, आणि समजायचं असं होत असेल तर एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे? अगदी लहान मुलं आपण बघतो की 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्षाची असंख्य मुलं आता आपल्याकडे क्लिनिकल ट्रीटमेंटला आहेत. तर सर्दी होते आणि त्यामुळे नाकामध्ये मांस वाढतं, ज्याला टर्बिनेट हायपरट्रॉफी म्हणतात. ते नॉर्मल सर्दीचं इन्फेक्शन झालं तर टर्बिनेट स्वेल होतात आणि नॉर्मली औषधी ट्रीटमेंट नंतर कंट्रोलमध्ये येऊ पण शकतात. खूप दिवस सर्दीचा त्रास होतोय आणि काय सर्दी किरकोळ कन्सिडर केली जाते आणि औषधी ट्रीटमेंट खाऊन खाऊन नाकाच्या आतमध्ये एक एडिनॉइड्स म्हणून एक ग्लँड असते, त्याच्यावरती सूज येते आणि एडिनॉइड वाढल्यामुळे मग नाकातून श्वास आतमध्ये फुफ्फुसांमध्ये जाणारी कॅव्हिटी ही ऍब्सोल्यूट ब्लॉक होते आणि त्यामुळे श्वासच घेता येत नाही. मग बऱ्याचदा असं होतं की पहिल्यांदा थोडंसं नाकातून श्वास, कधीतरी रात्री झोपताना नाकपुडी बंद झाली आणि त्यामुळे तोंड उघडं राहिलं, तोंडाने श्वास घ्यायला लागले असं होतं. आणि थोड्या दिवसानंतर आपण बघायला लागलं तर दिवसाही तोंड उघडं राहतं आणि मुलं नाकाने श्वासच घेत नाहीत, कंटिन्युअस तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करतात. कारण शेवटी शरीराला ऑक्सिजनची गरज असते, ती पुरवण्यासाठी शरीराची ती नैसर्गिक प्रक्रिया चालू होते. तर मग अशा वेळेला जे इन्फेक्शन झालंय किंवा एडिनॉइड्स वाढले असतील, सर्दीमध्ये टर्बिनेटला सूज आली असेल तर ते क्लिअर करण्यासाठी एक साधारण 8 वर्षाचं जर वय असेल तर त्यानंतर आपण एक 12-15 वर्षापर्यंत मुलांसाठी पण पंचकर्माच्या ट्रीटमेंट केल्या जातात, ज्यामध्ये सायनसेसमध्ये साठून राहिलेली सर्दी नैसर्गिक पद्धतीने आपण रिकवर करू शकतो. अगदी 12-15 वर्षानंतर तर रुटीन जो अडल्ट पार्ट असतो त्यांना तर खूप चांगल्या पद्धतीने की अगदी पेनलेस 10 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण सायनसेस ब्लॉक